मुद्दे नसल्याने विरोधक कोणताही मुद्द्याला राजकीय बनवतायत असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। महायुतीमध्ये दूर ठेवत असल्याच्या चर्चांवरून शिंदेंचं हे प्रत्युत्तर आहे। नवी मुंबईमध्ये फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि नवी मुंबईतील कार्यक्रमाचं शिंदेंना निमंत्रण नव्हतं असं सूत्रांकडून कळतंय। शिंदेंना कार्यक्रमाची माहिती देण्यात आली नव्हती असं देखील सूत्र सांगतायत आणि त्याच चर्चांवरून शिंदेंनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। चर्चा बघा तुम्हीच करताय, मी तर काय बोललोच नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। मुख्यमंत्री म्हणजे सर्व आमचं मंत्रिमंडळ आलं, त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या विरोधक आणि सगळं त्यांना काय मुद्दे नाही आहेत, त्या मुद्द्याला धरून कुठला तरी मुद्दा धरायचा आणि तो राजकीय करायचा, हे याच्यामध्ये धन्यवाद। ठीक आहे। खरं तर नवी मुंबई म्हणजे जिल्हा ठाणे येतो आणि माझ्या माहितीप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः एकनाथ शिंदे साहेबच आहेत आणि ते पालकमंत्री असताना त्यांच्या त्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जर त्यांना बोलवलं जात नसेल किंवा डावललं जात असेल तर मला असं वाटतं की राजकारण कोणत्या दिशेने जातं हे कळायला काही हरकत नाही की यांना एकनाथ शिंदे हे नकोच आहे हे स्पष्ट होतं। आता नाराजी करून काय करणार आहे, एखाद दिवस 2-3 दिवस गावाला जातील त्याच्यावरती काय करणार, याच्यावरती काय करणार, 2-3 दिवस जातील गावाला याच्यावरती काही नाही करू शकत ते। अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावामुळे येऊन जर असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणामध्ये पडू नका। जर तुम्ही असे राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल आणि आता हे का घडलं, कसं घडलं याबद्दल सुद्धा मंगळवारी जेव्हा कॅबिनेटची बैठक असेल त्यामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हा प्रश्न त्यांच्यासमोर नक्की मांडणार आहे।